सकाळी बनवलेला भात उरला की तो रात्री खावासा वाटत नाही का तुम्हाला माझ्यासारखा? चला तर मग आज त्याचा मस्त असा व्हेज पुलाव बनवूयात आणि खाऊयात टेस्टी अशी रेसिपी। त्यासाठी माझ्याकडे सकाळचा असा 2 कप राईस उरलेला आहे। त्यामध्ये मी एक कोबी घेतलेला आहे मुठभरीला जास्त, टोमॅटो एक मीडियम आकाराचा, कांदा उभा कापून, पनीर घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, काजूचे तुकडे घेतलेले आहे, वाटाणा घेतलेला आहे। आता या राईसवरती बिर्याणी मसाला घालून घेते मी अर्धा टीस्पून इतका। या राईसवरती घातल्यामुळे याचा जास्त उग्र वास येत नाही। आता इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घालून जिरे घातले आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा घातला, कांदा घातला। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे। खडे मसाले तुम्हाला अजून जास्त हवे असतील तरीही ॲड करू शकता। टोमॅटो घातलेला आहे, लाल रंगाचा मीडियम आकाराचा टोमॅटो होता। टोमॅटो मऊसर झाल्यानंतर कोबी आणि ज्या काही व्हेजिटेबल्स आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालून घेतल्या, पनीर, पुदिना, आणि चांगलं 1-2 मिनिटासाठी मस्त मिक्स करून घेतलं। यामध्ये आता धनाजिरा पावडर, लाल तिखट घालून घेतलं, झाकून ठेवलं थोडा वेळासाठी वाटाणा घालून। 2 मिनिटासाठी थोड्याशा भाज्या क्रंची झाल्यानंतर उघडलं आणि यामध्ये सकाळचा जो राईस होता 2 कप हा सगळा टाकून घेतला। बिर्याणी मसाला याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे जास्त मसाले घालण्याची गरज नाही आहे। मुली खाणार आहेत म्हणून मी कमी तिखट बनवलेला आहे। असं सगळे मसाले घालून मस्त असा राईस मिक्स करून घ्यायचा, पाण्याचा शिंतोडा द्यायचा, झाकण ठेवायचं आणि प्लेटमध्ये सर्व करून मस्त एन्जॉय करायचा। अगदी टेस्टी आणि रुचकर लागतो। या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। लाईक, शेअर, सबस्क्राईब।